हेडलाईन्स नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे आणि राज्यभरामधील पावसासंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊयात। सुरुवातीला बातमी आहे कोकणातून, रत्नागिरी जिल्ह्यातून। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडलेली आहे। आज सकाळी 11 वाजता भरणे नाका पुलाजवळ नदीची पाणी पातळी ही 7.30 मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे। नदीची इशारा पातळी 5 मीटर तर धोका पातळी 7 मीटर आहे आणि दरम्यान खेड तालुक्यातल्या नारंगी नदीला देखील पूर आलेला असून नदीनं पाणी पात्राबाहेर आलेला आहे, त्यामुळे शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे। खेड खाडीपट्टा मार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। नदीकाठावरील स्मशानभूमी आणि त्याचबरोबर वीट भट्ट्या या देखील पुराच्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा असल्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, खेडमधील या दोन अतिशय महत्त्वाच्या नद्या आणि सध्या धोक्याची पातळी या नद्यांनी गाठलेली आहे। सध्याची नेमकी काय स्थिती आहे, प्रशासनाकडून काय आवाहन केलं जात आहे? आकांक्षा, आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडतो आहे। उत्तर रत्नागिरीतल्या सर्वच भागामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे या भागातल्या ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्या पूर्ण क्षमतेने वाहत आहेत। त्यातूनच खेडमधली जी जगबुडी नदी आहे तिने आज पहिल्यांदा धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्या नदीचं पाणी संपूर्ण मटन मार्केट परिसरामध्ये शिरलेलं आहे। इतर भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि शेती पाण्याखाली गेल्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे खाडीपट्ट्यातले जे 40 गाव आहेत त्या गावांचा सध्या संपर्क तुटलेला आहे। त्यामुळे नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात येत आहे आणि आवश्यकता असल्यास तात्काळ स्थलांतर देखील करा अशा देखील सूचना करण्यात येत आहेत। सध्या पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे हा जोर जर कायम राहिला तर खेड शहरामध्ये आणखी पाणी शिरण्याची शक्यता ही निर्माण झालेली आहे। नक्कीच, धन्यवाद स्वप्नील या सगळ्या महत्त्वाच्या अपडेटसाठी।